जय जय रघुवीर समर्थ। शुका सारिके पूर्ण वैराग्य जाते, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराते। रवि वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ। यूट्यूब चॅनलवरून मी सुरेश तोफानवाले सर्व आदरणीय श्रोत्यांना नमस्कार, विनम्र अभिवादन। आज शनिवार दिनांक 29 मार्च म्हणजे फाल्गुन अमावस्या आहे आज। आणि फाल्गुन अमावस्या म्हणजे धर्मवीर संभाजी राजे यांचा बलिदान दिवस। अशा या हिंदू धर्मरक्षक धर्मवीर संभाजी राजे यांना कोटी कोटी प्रणाम या महान दिवशी। असं म्हटलेलं आहे कि देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था। संभाजी राजेला छावा म्हटलेला आहे। देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था। असे त्या शंभू राजांना, छत्रपती संभाजी महाराजांना वंदन करून आजचं चिंतन सुरू करतो। आज उद्या म्हणजे 30 मार्चला गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्ष सुरू होणार। त्यानिमित्तानं सर्व श्रोत्यांना खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा। गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्ष सुरू होणार। आणि असं म्हणतात की ब्रह्मदेवाने या दिवशी सृष्टी निर्माण केली होती आणि हा नवीन वर्ष तेव्हापासून सुरू झालेला आहे। आणि शालिवाहन शकसुद्धा त्या दिवशी सुरू झालेला आहे। शालिवाहन नावाचा एक कुंभार होता। त्याच्या मुलाने काय केलं, एक मातीची सेना तयार केली। खूप मोठी मातीची सेना तयार केली। सेना तयार झाली, त्याच्यावरती पाणी शिंपडलं आणि पाणी शिंपडल्यावर त्या मातीच्या सेनेमध्ये चैतन्य निर्माण झालं, चेतना आली। आणि असं म्हणतात त्या चैतन्य आलेल्या मातीच्या सैन्यामुळे त्यांनी शत्रूंना पराजित केलं, विजय प्राप्त केली। आणि म्हणून त्या दिवशीपासनं शालिवाहन शके सुरुवात झाला। आता आपण हे म्हणू शकतो की हा एक सांकेतिक कथा असू शकेल की मातीच्या सैन्यामध्ये चैतन्य निर्माण झाले। पण काय आहे की त्यावेळेस प्रजा जी होती, जी पराक्रम शून्य होती, पौरुषाचा काही नामसुद्धा नव्हता, पौरुषहीन झाले होते लोक। आणि अशा वेळेस जे आपण मनूचे संतान आपल्याला म्हणतो, त्या मनूंना काय वाटलं असेल की आज माझी प्रजा अशी पौरुषहीन पराक्रमहीन झाली आहे। कदाचित त्याच्यामुळे म्हणजे पाणी शिंपडलं आणि चेतना आली, हे एक आपल्याला संकेत आहे त्याप्रमाणे की आपल्याला त्यात चेतना आली आणि आपण शत्रूला पराजित केला। आणि आजची परिस्थिती पाहिली आपण तर अशीच आहे। काय आहे आज आपली पळापळ चालू आहे, हिंदू लोकांची पळापळ चालू आहे सगळ्या ठिकाणी। आम्ही पराक्रमहीन झालो आहे, पौरुषहीन झालो आहे, अशी भीती आली आहे। आणि त्यासाठी आज शालिवाहनची गरज आहे। प्रभूच्या कार्यासाठी आपण त्यासाठी झटलं पाहिजे। आज गुढीपाडवा म्हणजे उद्या गुढीपाडवा आहे, नवीन वर्ष सुरू होत आहे। आणि या दिवशी कडुनिंबाचं पण सेवन करतात। असं म्हणतात की सकाळी सकाळी उठल्यावर आपला देवाचा नमस्कार करावा, प्रातःस्मरण करावं आणि चहा पाण्याच्या आधी एक 4 कडुलिंबाची पानं खावे। हे कडुलिंबाचे पानं आरोग्यदायक असतात, निरोगी जीवनासाठी खूप छान असतात। आणि असं म्हणतात की रोज जर खाल्ले तर माणूस निरोगी राहतो। पण
तरी पण हे कशासाठी, एक कडुनिंबाची पानं खूप कडू असतात. म्हणजे आपण कडू विचार केला आहे, कठीण विचार केले, त्याच्यानंतर आपल्याला यश प्राप्त होणार आहे, आपलं जीवन सुखी होणार आहे. म्हणून या कडुलिंबाचं पानं खावी आणि त्याचं महत्त्व आहे याप्रमाणे. आता आज आपल्याला माहिती आहे की म्हणजे आजपासनं गुढीपाडव्यापासनं रामनवमीचं नवरात्र सुरू होत आहे. रामनवमीचं नवरात्र पण सुरू होत आहे. भगवान श्रीराम जे आहे ते सूर्यवंशी आहेत आणि त्यानिमित्ताने समर्थ रामदासांनी दासबोधाच्या 16व्या शतकामध्ये एक दशक लिहिलेलं आहे. त्या दशकाचं नाव आहे सप्तसप्ती अन्वय. म्हणजे सप्तसप्ती म्हणजे हे सूर्याचं एक नाव आहे आणि अन्वय म्हणजे वंश, म्हणजे सूर्याचं वंश. सूर्याचं वंशाचं वर्णन या दशकामध्ये समर्थांनी केलेलं आहे आणि म्हणून त्याचं नाव पण त्यांनी सप्ततन्वयाचा असं शीर्षक दिलेलं आहे. सूर्य परंपराचं वर्णन केलं आहे. भगवान श्रीराम सूर्यवंशातले आहेत आणि जेव्हा समर्थ याचं वर्णन सुरू करतात, ज्यांनी आपल्याला ही रामकथा दिली आहे, सगळ्यात आधी त्याचे आद्य लेखक रामकथेचे आहे ऋषी वाल्मिकी ऋषींनी ही रामकथा सगळं जगाला दिलेली आहे सर्वप्रथम. म्हणून ते आद्य लेखक आहेत, आद्य कवी आहेत रामायण कथेचे. म्हणून समर्थांनी सर्वप्रथम वाल्मिकी ऋषींचं स्तवन केलं आहे, त्यांना वंदन केलेलं आहे. ते म्हणतात की वाल्मिकी ऋषी नसते तर आम्हाला रामकथा मिळालीच नसती. वाल्मिकी ऋषी बोलला नसता तरी आम्हास कैती रामकथा. म्हणून या समर्था काय म्हणून वर्णावे. धन्य धन्य वाल्मिकी ऋषीश्वर, समर्थांचा कवीश्वर, तयासी माझा नमस्कार साष्टांग भावे. हा वाल्मिकी ऋषी आधी कोण होता? कोळ्या वाल्या नावाचा एक डाकू होता आणि या डाकूचं रूपांतर झालं वाल्मिकी ऋषीमुळे. ते कशामुळे झालं? रामाच्या भक्तीमुळे, राम नामामुळे. देवाचं स्मरण करत राहिलं, अखंड स्मरण, असं स्मरण, अशी तपस्या केली की त्यांचं जीवन बदलून गेलं आणि ते ऋषी झाले, ते भगवान झाले आणि त्यांनी रामकाव्य, रामकथा जगासमोर लिहिली. अशा प्रकारे वाल्मिकी ऋषींचं स्तवन समर्थाने या ठिकाणी केलेलं आहे. नंतर त्यांनी सूर्याची पण स्तवन केलेलं आहे. सूर्यवंश आहे तर सूर्यवंश आहे. सूर्याची स्तुती करताना त्यांनी सांगितलेलं सूर्यामुळेच आमचं सर्वांचं जीवन आहे. सूर्य नसता तर अंधकार असता. अंधार असला की आम्हाला भीती वाटते. काय आम्ही प्रकाश आल्यावरच आमचं जीवन सुरू होतं. आमचे कार्य जे सुरू होतात सूर्यप्रकाश आल्यावर सकाळीच होतात. असं सूर्याचं महत्त्व आहे. म्हणजे सूर्याचा प्रकाश सगळं प्राणीमात्रांना काय, वनस्पती, वृक्ष या सर्वांना सूर्यप्रकाशाची गरज असते. आणि हे सूर्यप्रकाश आपल्याला, सूर्याचे उपकार आहेत. त्याला सूर्य हे देवता आहेत. सूर्यनारायण असं त्यांना म्हणतात. आणि सूर्यदेवाला नमस्कार आधी, सगळ्यात आधी उठल्यावर सूर्यदेवाला नमस्कार करण्याची पद्धत आहे. अशात करता आहे की त्यांचे हे खूप उपकार आहे आपल्यावरती. सूर्य नसता, प्रकाश नसता मिळाला तर आम्ही काय केलं असतं, हे जग कसं राहिलं असतं. म्हणून सूर्याचा, आणि आपल्याला सूर्यप्रकाश कसा मिळतो? आपल्याला वीज मिळते त्याच्याकरता आपण पैसे खर्च करतो, बिल देतो. पण हा सूर्यप्रकाश आपल्याला काही खर्च न करता, काही पैसे द्यावा लागत नाही, सतत मिळत आहे. हे सूर्याचे आपल्यावर उपकार आहे असं समर्थाने या समासामध्ये, या दशकाच्या समासामध्ये असं म्हटलेलं आहे. अशाप्रमाणे हे समर्थाने म्हणूनच म्हटलेलं आहे, सकळ दोषांचा परिहार करिता सूर्य नमस्कार, स्फूर्ती वाढे निरंतर सूर्यदर्शन घेता.
म्हणून सकाळी सकाळी सूर्यदर्शन घ्यावं, त्यांना नमस्कार करावा, आपल्याला स्फूर्ती मिळते, आपल्याला नवचैतन्य प्राप्त होते. अशा प्रकारे सूर्याची महिमा आहे. नंतर पृथ्वी ह्या आपण सर्वांचा आधार पृथ्वी आहे. पृथ्वी नसते तर आपण कसे राहिलो असतो. या पृथ्वीला संस्कृतमध्ये क्षमा पण म्हणतात. सर्व काही ती सहन करत असते आणि आपल्याला क्षमा करत असते. या पृथ्वीवर काय काय होत असतं, खणणे, जाळणे, पोळणे सगळं होत असतं. पण पृथ्वी काही करत नाही, ती सगळ्यांना क्षमा करते, सगळं काही सहन करते. अशी हे पृथ्वी आहे. आणि या पृथ्वीला वसुंधरा पण म्हणतात. म्हणजे ही शोभायमान होते. पृथ्वी कशामुळे होते? जलाशय आहे, रत्नांचा भंडार आहे, खाणी आहे, गुहा आहे, या सर्वांमध्ये ही पृथ्वीची शोभा वाढते. ही वसुंधरा आहे. अशा प्रकारे आणि विशेष म्हणजे भगवती सीता माताची आई आहे. म्हणजे पृथ्वीची कन्या भगवती सीता, म्हणून सीताची आई असल्यामुळे ही श्रीरामांची सासू आहे. अशा प्रकारे वर्णन त्यांनी केलेलं आहे. धन्य धन्य हे वसुमती, इचा महिमा सांगो किती, प्राणी मात्र तितके राहती तिच्या आधारे. अशा प्रकारे पृथ्वीचं वर्णन आहे. नंतर आप म्हणजे पाणी. पाण्याविना जीवन नाही. जल आहे तो जीवन आहे असं म्हणतात. ह्या नद्या, धबधबे, विहिरी, टाकी, तलाव, समुद्र हे सगळे जे आहेत आणि याच्यामुळेच पृथ्वीची पण शोभा आलेली आहे. पाणीचे प्रकार असतात. गोड पाणी, खारे पाणी, तीर्थातलं पवित्र पाणी, गढूळ पाणी, अशा पाण्याचे प्रकार आहे. आणि या पाण्याला जलदेवता म्हणतात. आपण आचमन करतो या पाण्याचं, इतकं पाण्याचं महत्त्व आहे. अशा प्रकारे पाण्याचं महत्त्व पुढे सांगून समर्थ अग्नीचं स्तवन करतात, अग्नीची स्तुती करतात. अग्निनारायण ही भगवती सीता अग्निनारायणची मानसकन्या आहे. म्हणजे रामाचे सासरे आहे अग्निनारायण. अशा अग्निनारायणचं स्तवन केलेलं आहे. अग्नी म्हणजे एक विजेचा प्रकार आहे हा. आणि अग्नीमुळेच वीज तयार झालेली आहे. ही प्रत्येकाच्या शरीरामध्ये जठराग्नी असतो आणि जठराग्नीशिवाय जीवन नाही आहे. म्हणून जठराग्नीचं महत्त्व आहे. अग्नीमुळे जीवन आहे आणि अग्नीमुळेच मृत्यू आहे. मृत्यू झाल्यावर सुद्धा अग्नीची आवश्यकता असते. अशा प्रकारे अग्नीचं महत्त्व आहे. आणि असं म्हणतात की या अग्निनारायणाला सगुण रूपामध्ये पाहिलं तर सगुण रूप त्यांचं कसं आहे? त्यांना 4 शिंगे आहेत, 3 पाय आहेत, 2 डोकी आहे आणि 7 हात आहेत. असं सगुण रूप त्यांचं आहे. आणि समर्थांनी याच्यामध्ये म्हटलेलं आहे, स्तुती करता करता, धन्य धन्य हा वैश्वानरू म्हणजे अग्नी. धन्य धन्य हा वैश्वानरू होय रघुनाथाचा श्वशुरू, विश्वव्यापक विश्वंभरू पिता जानकीचा. अग्निकरिता सृष्टी चाले, अग्निकरिता लोक झाले, अग्निकरिता सकळ झाले लहान थोर. अशा प्रकारे अग्नीची स्तुती करून समर्थ वायुदेवतेची स्तुती करतात. हे वायुदेवता म्हणजे हनुमंताचे पिता आणि हनुमंत समर्थांचे दैवत आहे. हनुमंताचे स्तुती करताना सूर्यपरिवारात त्यांचं महत्त्व आहे. आणि कारण की वायूमुळेच सर्वांचे जगणे शक्य आहे. वायू नसते तर आम्ही श्वास घेऊ शकत नाही, आम्ही जिवंत राहू शकत नाही. राजापासून रंकापर्यंत, गरिबापासून श्रीमंतापर्यंत कोणी असो, देव असो, दैत्य असो, कोणी असो, सगळ्यांना वायूची गरज आहे. अरे ज्या शेषाच्या फण्यावर ही पृथ्वी आहे त्या शेषाला सुद्धा वायूचा आधार आहे. वायू त्याला पण पाहिजे असतं वायू. अशा प्रकारे समर्थांनी हा वायुपुत्र हनुमंत याची स्तोत्र रचली आहे. त्यांची स्तुती पण खूप केलेली आहे. अशा प्रकारे वायू देवताची
स्तवन करून समर्थ नंतर म्हणतात की हे आपलं शरीर पंचमहाभूतांचं आहे आणि आत्मा पण या शरीरामध्ये, जोपर्यंत आत्मा आहे तोपर्यंत शरीर आहे. तर आत्माचं महत्त्व त्यांनी याच्यामध्ये सांगितलेलं आहे आणि म्हणून आत्माला त्यांनी महद्भूत असं म्हटलेलं आहे, कारण त्याचं महत्त्व पंचमहाभूतापेक्षाही जास्त आहे. समर्थ याच्यामध्ये म्हणतात आहे, पृथ्वीचे मूळ जीवन, जीवनाचे मूळ अग्न, अग्नीचे मूळ पवन, मागा निरोपिले. आता ऐका पवनाचे मूळ, तो हा अंतरात्माची केवळ, अत्यंतची चंचळ सकाळामध्ये. अशा या आत्माचे महत्त्व आहे. आणि नंतर हे सगळं झाल्यावर समर्थांनी गणपतीचं वंदन केलं आहे, वाणीचं वंदन केलेलं आहे. गणपती हे बुद्धीची देवता आहे. बुद्धीची स्फुरण करण्याकरता गणपतीचं वंदन आणि बुद्धीचं देवता, हे बुद्धीचं देवता आहे गणपती. त्याच्यामुळे आपल्याला ज्ञान प्राप्त होतं आणि हे ज्ञान प्राप्त झाल्यावर, बुद्धी प्राप्त झाल्यावर समर्थ म्हणतात की भक्ती पण आवश्यक आहे. भक्ती असली पाहिजे आणि या भक्तीसाठी आपल्याला रामनाम जपायला पाहिजे. म्हणजे गणपती, वाणी म्हणजे वैखरी आणि नामस्मरण यांनी जाणला जाणारा आत्मा सर्व विश्व व्यापून आहे. त्याच्यामुळे सर्व प्राणी मात्रांचे व्यवहार होत असतात. समर्थ म्हणतात, नाना खटपट आणि चटपट, नाना लटपट आणि झटपट, आत्मा नसता सर्व सपाट चहूकडे. असं समर्थ या समासाच्या दशकाच्या शेवटी म्हणतात आहे. उपासनेचे पर्यवसान अखंड आत्मानुसंधानातून घडले पाहिजे. म्हणून दशकाच्या शेवटी समर्थांनी आत्मारामाचे वर्णन केलं आहे. रविकुलभूषण श्रीराम म्हणजे सूर्यवंशाचा आहे म्हणून त्यांना म्हटलेलं आहे रविकुलभूषण श्रीराम. श्री समर्थांचे उपास्य दैवत व हनुमंत त्यांचे आदर्श भक्त आहे. अशा प्रकारे सप्तसप्ती म्हणजे सूर्याचे एक वंशातलं वर्णन आपण या दशकाच्या माध्यमातून थोडंसं चिंतन केलं आणि आपणास आजच्या या गुढीपाडव्याचे निमित्त, नवीन वर्षाचे निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा, अभिनंदन. आपणास कसं वाटलं हा त्या चिंतन, त्याच्या कृपया कमेंट्स करा, शेअर करा आणि या माझ्या चॅनलला अधिकाधिक सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम.